स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज तालुक्यातील सलगरे येथे एका माकडाने दिवसभरात धुमाकूळ घातला। या माकडाला पकडण्यास आलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या गाडीवर बसून या माकडाने पळ काढला। मात्र वन विभागाला हे माकड पकडता आले नसल्याने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता। सकाळी नेहरू चौकात एका व्यक्तीने या माकडास खाऊ देत असताना या माकडाने संबंधित व्यक्तीच्या गालाचे लचके तोडले। यानंतर परिसरातील उभ्या असणाऱ्या मोटरसायकली पाडून हैदोस घातला। सकाळी 9:30 वाजल्यापासून सुरू झालेला हा पराक्रम दुपारी 2 वाजले तरी सुरूच होता। या दरम्यान अन्य 2 व्यक्तींना या माकडाने जखमी केलं। 1-2 दिवसापासून हे माकड या परिसरामध्ये नव्याने आढळून आलं आहे। मात्र आज अचानकपणे या माकडाच्या स्वभावात बदल घडला। गावातील अनेक मोटरसायकली या माकडाने पाडल्या। या घटनेची माहिती वन विभागाला मिळताच आज शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास वन विभागाचे पथक या ठिकाणी माकडाला जेरबंद करण्यासाठी हजर झाले। माकडाचा हा हैदोस पाहून अनेक दुकानदारांनी आपली दुकाने आधीच बंद केली होती। मात्र उर्वरित दुकानातही हे माकड जात असल्याने अखेर ग्रामपंचायतीच्या ध्वनिक्षेपकावरून सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करण्यासंदर्भात आवाहन केले। व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केल्यानंतर पुन्हा या माकडाला पकडण्यासाठी हालचाली सुरू झाल्या। मात्र हे माकड सहजासहजी हाताला आले नाही। या पथकाकडे केवळ छोट्या 2 जाळ्या असल्याने या माकडाला पकडणे मोठे आवाहन बनले होते। नेहरू चौकामध्ये वन विभागाच्या गाडीवरच जात या माकडाने आपले धाडस चौकामध्ये सर्व नागरिकांसमक्ष वन कर्मचाऱ्यांना दाखवले। यानंतर मात्र या माकडाने सर्व गावातून धुमाकूळ घालत अखेरीस ग्रामपंचायती शेजारील हनुमान मंदिराच्या दारात असलेल्या झाडावर मुक्काम ठोकत ग्रामस्थांना व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना गुंगारा दिला। 2 तास झाडाखाली वन विभागाचे कर्मचारी वाट पाहून अखेर हताशपणे निघून गेले। अगदी समोरच असून देखील माकड पकडण्यात अपयशी ठरलेल्या वन विभागाचे कर्मचारी चौकात असतानाचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। या माकडाला पकडण्यासाठी दिवसभर सलगरे येथील नागरिकांनीही शर्थीचे प्रयत्न केले, मात्र माकड हाती लागले नाही।